एबीपी माझानं परिवहन विभागामध्ये कशा पद्धतीनं नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये तफावत निर्माण होते, आकडेवारींची खास करून लोकांकडून कशी लूट होते, अशा पद्धतीचा एक रिपोर्ट दाखवला। आज सकाळपासून तो रिपोर्ट सुरू आहे आणि या संदर्भातच आपलं स्पष्टीकरण या संदर्भात देण्यासाठी परिवहन विभागाचे थेट आयुक्तच आपल्यासोबत आहेत। विवेक भीमनवार सर आपल्यासोबत आहेत। नेमकं काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आज एबीपी माझाने एक स्टिंग रिपोर्ट केला होता, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 450 रुपये एकीकडे HSRP नंबर प्लेटचा रेट असताना साधारणपणे 1300 आणि 1400 रुपये लोकांकडून घेतले जात आहेत। सरळ सरळ लोकांची लूट होती आहे। मी एबीपी माझाचा स्टिंग रिपोर्ट बघितला आणि तो रिपोर्ट आम्ही तात्काळ आमच्या एन्फोर्समेंटच्या लोकांना आम्ही तपासणीकरता दिलेला आहे। आता हे जे सेंटर्स आपण रिपोर्टमध्ये दाखवलेलं आहे ते ऑथराईज आहे की याची आम्ही पहिले खातरजमा करू। जर ते ऑथराईज असेल तर त्याचा निश्चितपणे त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट करू, त्याला कारवाई करू आणि जर ते अनऑथराईज असेल तर त्यावर FIR करावं लागेल। आता माझ्याकडे तो रिपोर्ट आत्ताच आलेला आहे, आम्ही पाठवला, आमची टीम आता ती चेक करते आहे। सर साधारणपणे एक नंबर प्लेट जी आहे ती किती दिवसांमध्ये टेक्निकली तुमच्या हिशोबानं प्लेट मिळू शकते? हे तर 2 आणि 3 दिवसांचा दावा करतायत की त्याच्यामध्ये 1300 रुपये द्या आणि 2 दिवसात तुम्हाला नंबर प्लेट मिळवून देतो। नाही असं नाही आहे। ह्या ज्या नंबर प्लेटची जी सिस्टीम आहे ती अशी आहे की नंबर प्लेटची ऑनलाईन प्रणाली आहे, त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डेट आपल्या कन्व्हिनियंटली बुक करायची असते त्याचे आणि त्या डेटला आपल्याला त्या ठिकाणी प्लेट लावून मिळते। त्यामध्ये अशी कुठेच प्रोव्हिजन नाही की 1200 रुपये द्या 1300 रुपये द्या असं करता येत असेल। म्हटलं की आपण जे स्टिंग दाखवलेलं आहे ते आम्ही चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काय तसं आम्ही तेव्हा कारवाई करू। कारण की महाराष्ट्रातून एबीपी माझाच्या बातमीनंतर अनेक फोन कॉल्स येत आहेत आणि अशा पद्धतीची लूट होती असं सांगितलं जात आहे। तुम्ही काय टास्क फोर्स निर्माण करताय का संपूर्ण राज्यभरामध्ये अशा पद्धतीनं चेक करण्यासाठी आणि ही जी लूट आहे ही थांबवण्यासाठी? नाही आपण याच्यात 2 मुद्दे वेगवेगळे घेतलेले आहे की हा जो स्टिंग आपण केलेला आहे तो निश्चित एक तपासाचा भाग आहे की हे जे लोक करतात आहे हे ऑथराईज सेंटर्सचे आहे की अजून मला कल्पना नाही। ऑथराईज आम्ही त्यांना निश्चितपणे ब्लॅकलिस्ट करू आणि अनऑथराईज असेल तर त्याच्यावर आम्ही FIR करू। ज्या ठिकाणी जर कोणी पैसे जास्त घेत असतील तर त्याच्यावर देखील आम्ही कारवाई करू। त्याच्याकरता आमची एक व्यवस्था तयार आहे, आमचे त्या ठिकाणी स्क्वॉड पण तयार आहे। परंतु दुसरा जो मुद्दा मागच्या 2-3 दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये येतो आहे आणि विशेषतः सोशल मीडियामध्ये येतो आहे, कालपासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतो आहे, तो हा की महाराष्ट्र राज्यामध्ये जे नंबर प्लेटचे दर आहेत ते इतर राज्यांपेक्षा फार जास्त आहेत, काही ठिकाणी दुप्पट आहे तिप्पट आहे असं म्हटलेलं आहे। मी सर्वप्रथम आपल्याला क्लॅरिफाय करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातले दर हे इतर राज्यांच्या तुलनेने कुठेही जास्त नाही। हे एकतर रेट आपले त्यांच्या बरोबरीचे किंवा आपले त्यांच्यापेक्षा कमी आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की मोटर वाहन कायद्यामध्ये नंबर प्लेट लावण्यासंदर्भात सिक्युरिटी नंबर लावण्यासंदर्भात याच्यात काही तरतुदी आहेत। यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक PIL सुरू आहे, त्या PILमध्ये त्यांनी सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की आपल्याला नंबर प्लेटच्या लावणं आवश्यक आहे। 1/4/19 नंतरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना नंबर प्लेट लावायची गरज नाही, कारण त्या गाड्यांना या सिक्युरिटी नंबर प्लेट लावून आलेल्या आहे। त्यामुळे कृपा करून जे लोकांची गाडी 1/4/19 नंतरची असेल त्यांना याच्यामध्ये नंबर प्लेट परत लावायची आवश्यकता नाही। ज्यांच्या गाड्या पहिलेच्या आहे त्यांच्याकरता सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे सर्व राज्यांनी याची कारवाई सुरू केली आहे। एकतर त्यांची कारवाई पूर्ण झाली आहे किंवा त्यांची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे। आता हे जे रेट्स आहे हे सर्व राज्यांचे रेट्स आमच्याकडे आहेत। आपण टेंडर प्रक्रिया काढली, टेंडरमध्ये जे आपले रेट्स आहेत ते इतर राज्यांपेक्षा कुठेही जास्त नाही आहेत। आपण हाय पॉवर कमिटी असते राज्यामध्ये, त्या हाय पॉवर कमिटीला आपण रेट दाखवले, त्यांनी सगळ्या राज्यांचे रेट तपासले आणि सर्व राज्यांचे जे रेट्स आहेत ते सियाम नावाचे जो पोर्टल आहे त्या ठिकाणी हे रेट्स उपलब्ध आहे। यामध्ये फक्त काही लोकांना कन्फ्युजन व्हायची शक्यता अशी आहे की काही राज्यांमध्ये प्लेट्सचा रेट आणि फिटमेंट चार्जेस हे वेगळे दाखवलेले आहेत आणि आम्हाला आम्ही जेव्हा ही प्रक्रिया केली तेव्हा समजलं की काही राज्यांमध्ये फिटमेंटच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्त पैसे घेतले जातात आहे। त्यामुळे आपण जे रेट्स आहे आपले ते प्लेटचा रेट प्लस फिटमेंट चार्जेस कंबाईन आहे, त्यांना फिटमेंटचे वेगळे चार्जेस घ्यायची गरज नाही आहे। आणि प्लेटचा रेट आणि फिटमेंट चार्जेस हे इतर राज्यांची किती आणि आपले किती ही सगळी माहिती आमच्या फाईलवर आहे, ती आम्ही शासनाला दिलेली आहे, ती आम्ही हाय पॉवर कमिटीला दिली आहे आणि यामध्ये हे आपले रेट्स कुठेही जास्त नाही आहे हे मी आपल्याला अगदी खात्रीला सांगू शकतो। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ह्या रेट संदर्भामध्ये तुम्ही स्पष्टता आणाल का? साधारणपणे आपल्याकडं 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल त्यांच्यासाठी तुम्ही किती रेट ठेवलेले आहेत आणि मध्य प्रदेश ज्यांचे तुलना सध्या केली जाते, मध्य प्रदेश असेल किंवा शेजारचं आणखीन गुजरात असेल, या 2-3 राज्यांचा सातत्यानं उल्लेख होतो। जितेंद्र आव्हाड देखील या संदर्भात सातत्यानं प्रेस घेत आहेत। बघा आपल्याकडे आपण 2 व्हीलरला सरसकट 450 प्लस GST, 3 व्हीलरला 550 प्लस GST आणि 4 व्हीलर आणि हेवी व्हेकलला 745 GST आहे। आता गुजरातचं माझ्याकडे आजच माहिती आलेली आहे, गुजरातमध्ये या ठिकाणी
468 रुपये आहे. प्रत्येक मॉडेलचे रेट्स वेगळे आहेत. कुठे 465 आहेत, कुठे 468 आहे, कुठे 452 आहेत. आणि अशी जी रेंज आहे ही सगळ्या राज्यांमध्ये हीच रेंज आहे. समजा आपण टू व्हीलरचा घेतला तर 435 ते 480 अशी सगळ्यांची राज्यांची टू व्हीलरची रेंज आहे. तर आपली रेंज ही कुठेही त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आपली रेंज त्याच्यात तेवढीच आहे. सर आणखीन एक महत्त्वाचे असं आहे, जितेंद्र आव्हाडांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यांना असं म्हटलं आहे की हा नंबर प्लेटचा फ्रॉड जसा जसा उघडकीस येतोय तर हे एक कार्टेल आहे. खास करून 2-3 कंपन्याच आहेत आणि ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये टेंडर प्रक्रिया राबवत आहेत. आपल्या टेंडर प्रक्रियेच्या बाबतीत कशी प्रक्रिया असते, त्यांना 2-3 जणांची नावं देखील घेतलीत की शहा यासोबतच आणखीन 1-2 नावं आहेत. हेच सातत्यानं वेगवेगळ्या नावांवर टेंडर प्रक्रिया राबवत आहेत आणि ते लूट करतायत. बघा, आपण जी टेंडर प्रक्रिया राबवली ती महाटेंडरवर टेंडर प्रक्रिया राबवली. ई टेंडर झालं. या सगळ्या प्रक्रियेला आपण वेगवेगळ्या स्तरावर शासनाच्या हायपर कमिटीच्या मंजुरी आहेत. आणि ई टेंडरमधनं जे रेट्स आले ते रेट्स आपण एकदा परत तपासले. हायपर कमिटी आपण सगळ्या राज्याची तपासणी केली, तेव्हाच त्यांना आपण वर्क ऑर्डर दिली. म्हणजे यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होण्याचं काहीही माध्यम मी नाही. आपल्याला सांगितलं की ही अतिशय पारदर्शक प्रक्रिया झालेली आहे आणि आपले रेट्स कुठेही जास्त नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या प्रक्रियेबद्दल मी आपल्याला खात्रीला सांगू शकतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झालेली आहे आणि आपले रेट्स कुठेही जास्त नाही आहे. त्याचप्रमाणे अजून एक सांगेल मी की प्रत्येक गावामध्ये आपण पर्याप्त सेंटर उघडलेले आहेत. जर त्या ठिकाणी सेंटर्सची संख्या कमी वाटत असेल तर आपण स्थानिक RTOना अधिकार दिले की त्या ठिकाणी ते नवीन सेंटर्स त्या ठिकाणी उभारण्याचे आदेश देऊ शकतात. त्याचप्रमाणे समजा एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या कार्यालयामध्ये जर 25-30 अशा गाड्या असतील तर त्या ठिकाणी ते त्यांना बोलवून तिथंच त्यांचं फिटमेंट करून घेऊ शकतात. त्याच्याकरता त्यांना कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज नाही आहे. तर त्या आमच्या सगळ्या व्यवस्था पर्याप्त आहेत. परंतु ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया राबवायची कशी, यासाठी स्थानिकांची कोणाची मदत होणार आहे का? बघा, प्रत्येक RTO कार्यालयामध्ये या संदर्भात आपल्याला मदत होईल आणि एक प्रक्रिया ऑनलाईन आहे. आपल्याला फक्त एकच विनंती आहे की जे शासनाचं अधिकृत पोर्टल आहे त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी बुकिंग केलं पाहिजे. कारण कदाचित आमच्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की काही ठिकाणी अनऑथराईज किंवा बोगस पण सेंटर्स असे उघडलेले आहेत. त्याच्यावर आम्ही कारवाया करतो आहे. पोलिसांमध्ये तक्रार पण केलेली आहे. डेटा आलाय तुमच्या? नाही, डेटा अजूनपर्यंत आलेला नाही. अशा काही तक्रारी आहेत त्या तपासण्या पण दिलेल्या आहे. 1-2 ठिकाणी आम्ही कारवाया पण केलेल्या आहे. परंतु जर आपण शासनाचं जे परिवहन विभागाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावर जाऊन आपण जर त्या लिंकवरनंच जर बुकिंग केलं तर कोणाची फसवणूक होणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच कुठल्याही प्रकारचा जो रेटच्या बाबतीमध्ये माध्यमांमधून चर्चा सुरू आहेत तर नंबर प्लेटच्या बाबतीत कुठलेही रेट इतर राज्यांच्या तुलनेत आपले जास्त नाही आहेत. यासोबतच जर कुणाला म्हणजे काही सोसायटीज असतील किंवा एका ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात गाड्या असतील आणि त्यांना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी देखील परिवहन विभागाकडून एक सोयीसुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अजित शिवतरकर, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.